मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 12 बदलता भारत भाग 2 हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. यात 3 उपघटक आहेत. पहिला उपघटक सामाजिक क्षेत्र अभ्यासून पूर्ण झालेला आहे. हा उपघटक आणि यापूर्वीची सर्व प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण दुसरा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे क्रीडा क्षेत्र. क्रीडा क्षेत्रामध्ये भारताने कशी प्रगती केलेली आहे ते आपण आता पाहूया. क्रीडा क्षेत्र म्हणजे खेळाचं क्षेत्र. एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये हॉकी हा खेळ भारताला सतत विजय मिळवून देत होता. हॉकी या खेळामध्ये भारताने चांगली प्रगती केलेली होती. कुस्तीमध्ये खाशाबाद जाधव हे नावं लक्षात ठेवायचं. कुस्ती या खेळामध्ये खाशाबाद जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला की खाशाबाद जाधव यांनी ऑलिम्पिक पदक मिळवलेलं आहे. पण खेळ लक्षात ठेवायचा आहे कुस्ती. जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात भारताच्या बाबत काय घडलंय ते पाहूया आपण. जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू पुढे आलेले आहेत. ज्यांच्याकडे कौशल्य आहे तोच खेळाडू पुढे जाणार हे जागतिकीकरणाने घडवून आणले. ज्याच्याकडे कौशल्य आहे त्याला नक्कीच फायदा होणार आणि तो पुढे जाणार आहे. हे खाशाबाद जाधव यांचं चित्र तुम्ही पाहू शकता. कुस्तीमध्ये त्यांनी ऑलिम्पिक पदक मिळवलेलं आहे. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे भूतकाळातील यशाच्या आधारे म्हणजे मागच्या काळातील यशाच्या आधारे कोणत्याही खेळाडूला वर्तमान किंवा भविष्यात स्वतःचे स्थान अबाधित राखण्याची खात्री नाही. जो यश मिळवेल त्यालाच भविष्यात स्वतःचं स्थान राखता येईल. मागच्या काळाचा काही उपयोग नाही आहे. सर्वच क्षेत्रातील खेळाडूंना आपली कामगिरी वारंवार सिद्ध करणे अनिवार्य असते. वारंवारपणे सातत्याने कामगिरी करावी लागते, तेव्हाच ते स्थान अबाधित राहतं. रोज नवे नवे विक्रम घडत आहेत. नवनवे विक्रम वेगवेगळ्या खेळांच्यामध्ये घडत आहेत. खेळाचे स्वरूप बदलत चालले आहे आणि प्रत्येक खेळामध्ये नवनवीन प्रकारचे नियम वगैरे बदलत आहेत, स्वरूप बदलत आहे. खेळातील वेळासंदर्भात देखील बदल होत आहेत. क्रिकेटचा खेळ जसा 50 षटकांचा होता तो 20 षटकांचा झाला. म्हणजे वेळेच्या संदर्भात सुद्धा बदल होत आहे. 1 दिवसाचं क्रिकेट सुरू झालं. क्रिकेटचे उदाहरण घेऊया. पूर्वी 5 दिवस चालणारे क्रिकेटचे सामने पुढे एका दिवसावर आले. याचा अनुभव तुम्ही घेता 2020चा. एका दिवसाचे सामने पुढे 20 षटकांपर्यंत सीमित झाले. 20 षटकांपर्यंतच क्रिकेटचा सामना आलेला आहे. पूर्वी कुस्ती चिटपट होईपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत हरेपर्यंत तोच चालायची. आता ती गुणपद्धतीने सुद्धा खेळली जाते. म्हणजेच कुस्ती गुणांच्यावर आधारित आहे की विशिष्ट पद्धतीने खेळल्यानंतर गुण मिळतात. त्याच्या आधारे कुस्ती आता चालते. त्याचप्रमाणे बाकी इतर खेळांची माहिती घेऊया. कबड्डी, हॉकी, क्रिकेट, जलतरण, बॅडमिंटन, भारोत्तोलन म्हणजे वेटलिफ्टिंग वजन उचलण्याची स्पर्धा, नेमबाजी, बुद्धिबळ, मोटर स्पोर्ट्स, नंतर स्काय डायव्हिंग अवकाशातून उडी मारण्याची स्पर्धा, मुष्टियुद्ध ठोसा मारण्याची स्पर्धा असते ती मुष्टियुद्ध म्हणतात त्याला, तिरंदाजी, तीरकमान बाण मारणं, कुस्ती, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बिलियर्ड्स, मल्लखांब खांबावर वेगवेगळे योगा प्रकार असतात, मल्लखांब अशांसारखे अनेक खेळ आज खेळले जातात आणि या सर्व खेळांना आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. अनेक देशांची प्रगती आहे यामध्ये. प्रसारमाध्यमांनी वृत्तवाहिन्यांनी या खेळाला स्वतंत्र जागा दिलेली आहे. पहा, प्रसारमाध्यमांच्या मध्ये मग तो पेपर असेल, TV असेल, वृत्तवाहिन्या असतील, यावर माहिती आपल्याला देत असतात. स्वतंत्रपणे माहिती देतात खेळाची. तसेच भारतीय पातळीवर खेळांशी संबंधित नियतकालिके म्हणजे नियतकालिके सुद्धा सुरू झालेली आहेत. फक्त खेळांची माहिती ते देतात. काही वाहिन्या फक्त खेळांना वाहिले आहेत. खेळांचे वेगवेगळे चॅनल्स आहेत ते तुम्ही पाहताच, तुम्हाला आवडतात ते. या वाहिन्यांचा प्रेक्षक वर्ग, वाहिन्यांवरील जाहिरातींचा वेळ आणि खर्च यामधून एक स्वतंत्र अर्थविश्व आकाराला आलेले आहे. यामधून वेगवेगळा पैसा निर्माण होतो पहा. मग तो प्रेक्षक वर्ग असेल किंवा वाहिन्यावर जाहिराती असते त्याचाही खर्च आहे किंवा पैसा त्यानिमित्ताने इकडे तिकडे होतो. जाहिरातीचा वेळ, खर्च यामध्ये एक अर्थविश्व
खूप पैसा खेळाच्या क्षेत्रामध्ये आलेला आहे. भारतभर आता प्रत्येक खेळाच्या संघटना उभ्या राहिलेल्या आहेत. प्रत्येक खेळाच्या संघटना उभ्या राहिल्या आहेत. संघटना खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करतात आणि पैसेही त्यांच्यावर लावले जातात. पहा, उदाहरणार्थ फुटबॉलसारख्या खेळात एखाद्या खेळाडूला क्लब दत्तक घेतो. म्हणजे खेळाचा जो क्लब आहे तो त्या खेळाडूला दत्तक घेतो आणि त्याच्यामार्फत पैसे वगैरे लावले जातात. त्या खेळाडूंची काळजी पण घेतात, त्यांचा खर्च उचलतात. पहा, या खेळाडूंच्या नावाने तो क्लब ओळखला जातो. त्या खेळाडूचं नावही त्या क्लबला दिलं जातं. तो खेळाडू काही कालावधीसाठी क्लबशी करारबद्ध होतो, पण तसा करार करावा लागतो. त्या क्लब आणि खेळाडूंच्या मध्ये करार होतो. क्रिकेटच्या IPLचे सामने हे तर तुम्हाला माहितीच आहेत. वेगवेगळे IPLचे सामने होतात. एक दिवसीय विश्वकरंडक सामने, 2020 विश्वचषक सामने, प्रो कबड्डी लीग, कबड्डीच्या पण स्पर्धा, यासारख्या खेळांना जगभराचे प्रेक्षक लाभले आहेत. जगभरातून प्रेक्षक आहेत या वेगवेगळ्या खेळाला. या जगभराच्या प्रसारणाच्या हक्कांमुळे खेळाडूंच्या मानधनात भर पडली. खेळाडूंना चांगले मानधन मिळते वेगवेगळ्या प्रकारचे. क्रिकेटला तर सर्वात जास्त आहे. त्यामुळे खेळाडूंचे जीवन बदलून गेलेले आहे. काही लोक यामध्ये सुद्धा करिअर करतात. आता पाहूया आपण सचिन तेंडुलकरची माहिती घेऊया. सचिन तेंडुलकर. शासन खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत असते. शासन दखल घेतं. पहा, एखाद्या खेळाडूने अभूतपूर्व कामगिरी केल्यास सरकार त्याचा विशेष सन्मान करीत आहे. सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांच्या कामगिरीचा विचार करून भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान केलेला आहे. त्यांचे 100 शतकं पूर्ण झालेली आहेत आणि भारतरत्न सर्वोच्च सन्मान पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली. खासदार म्हणून सुद्धा आहेत ते राज्यसभेवर. समाजाचाही खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. अगदी कुस्तीच्या क्षेत्रामध्ये स्त्रिया मुलीसुद्धा उतरलेल्या आहेत. खेळाकडे व्यावसायिक कारकीर्द म्हणून पाहिले जात आहे. व्यवसाय म्हणून खेळ आता कारकीर्द करता येते. शालेय महाविद्यालयीन शिक्षणात खेळ हा अविभाज्य घटक आहे. शाळा महाविद्यालयांतून खेळाची तासिका असते आणि खेळाचं मार्गदर्शन मिळतं आणि त्यातूनच पुढे प्रगती करता येते. आता सरकारचं क्रीडा धोरण पाहूया आपण. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंचा वाढता चाललेला सहभाग वाढत आहे. खेळात विज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक पद्धतीने खेळाचा विचार होतोय. पहा, आणि आधुनिक तंत्रज्ञान पण वेगवेगळ्या क्षेत्रात वापरलं जातं आहे. खेळाच्या क्षेत्रातही वापरलं जातं. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या क्रीडा धोरणाबद्दल दक्ष आहे. खूप काळजी घेतली जाते. पहा, या क्रीडा धोरणाची. भारत सरकारने 2001 क्रीडा धोरणाची घोषणा केली आणि 2001 पासून क्रीडा धोरण विशेष आखलं जात आहे. त्यामध्ये काय काय बाबी असतात मग ते पाहूया. खेळांचा विस्तार करणं म्हणजे वाढवणं. खेळाडूंना खेळांमध्ये प्रावीण्य मिळवण्यास मदत करणं म्हणजे त्यांची कौशल्य वाढवण्यास मदत करणं. खेळांसाठी पूरक आणि मूलभूत सोयी उभारणं. मग ज्या संबंधित खेळासाठी सुविधा लागतात त्या उभारणं. राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन आणि सहयोगी संस्थांना मदत करणं. खेळाडूंचा शोध घेणं हे काम केलं जातं. खेळांच्या प्रसारासाठी लोकसहभाग व जागृती करणं. लोकांचाही सहभाग आवश्यक आहे. लोकजागृती करणं ही क्रीडा धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. ही धोरणाची उद्दिष्टे लक्षात ठेवा. हे सरकारचं क्रीडा धोरण. 2011 भारत सरकारने या आणि खेळा ही योजना सुरू केली. 2011 साल लक्षात ठेवा. योजना आहे या आणि खेळा. ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत काय काय फायदा आहे ते पाहू आपण. स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम, डॉक्टर करण सिंह शूटिंग रेंज, डॉक्टर SPM स्विमिंग पूल संकुल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम ही दिल्लीतील 5 क्रीडा संकुले खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हे क्रीडा संकुल आहेत. पहा, ही स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने निर्माण केलेली जवाहरलाल नेहरू स्टेडियम, करण सिंह शूटिंग रेंज, डॉक्टर SPM स्विमिंग पूल संकुल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम हे दिल्लीमध्ये आहेत. 5 क्रीडा संकुलं खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत 2011. याखेरीज खेळायला येणाऱ्या मुलांसाठी
SAIच्या तज्ज्ञ प्रशिक्षणाचं मार्गदर्शनसुद्धा दिलं जातं. पहा, जे खेळायला येतात मुलं त्यांना प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं. जे तज्ज्ञ लोक असतात ते शिकण्याची त्यांना संधी दिली जाते. त्याच्याच पुढचा टप्पा म्हणजे मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हणजे खेळाची युनिव्हर्सिटी निर्माण केलेली आहे मणिपूरमध्ये. नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना होय. येथे खेळाचे प्रशिक्षण म्हणजे ते काय काय सुविधा आहेत, खेळाचं प्रशिक्षण, खेळाचे व्यवस्थापन, नियोजन कसं करायचं, क्रीडा मानसशास्त्र, इथे मानसशास्त्राचा पण विचार केलेला आहे, इत्यादी विषयांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. म्हणजे खेळाचीच युनिव्हर्सिटी आहे आणि वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण, व्यवस्थापन, मानसशास्त्र याबाबत पदवी पण घेता येते. पदव्युत्तर अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. याशिवाय संशोधनालाही प्रोत्साहन दिलं जातं. या क्षेत्रात जे संशोधन करतात त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. 2018-19 पासून MSc म्हणजे खेळाचे प्रशिक्षण यात शिक्षण घेता येते, MSc करता येते व MA करता येतं खेळांचे मानसशास्त्रामध्ये. यांचे अभ्यासक्रम या मणिपूरच्या विद्यापीठात सुरू झालेले आहेत. आता खेलो इंडिया या योजनेबाबत माहिती घेऊया. खेलो इंडिया 2017 पासून भारत सरकारने पूर्वीच्या काही योजना आणि नवी उद्दिष्टे एकत्र करून ही योजना सुरू केली. पूर्वीच्या काही खेळाच्या योजना होत्या त्या आणि आणखी त्यात भर घालून एक योजना तयार केली, खेलो इंडिया 2017 साल लक्षात ठेवा. खेळांना व्यापक जनाधार देणे म्हणजे लोकांचा आधार मिळणं गरजेचं आहे आणि खेळामध्ये उत्तम दर्जा पण निर्माण झाला पाहिजे, यासाठी ही योजना सुरू झाली. या योजनेचे 12 घटक आहेत. एकूण 12 घटक आहेत या योजनेचे. त्यामध्ये काय काय आहे तर यात शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांच्यामध्ये गोडी निर्माण करणे, कारण खेळाची गोडी लहानपणीच निर्माण करणे, विशेषतः मुलींच्या संदर्भात पण सहभाग वाढवण्याला महत्त्व दिलेलं आहे. मुलींचा सहभाग वाढवणे इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे खेळांच्या विकासासाठी राष्ट्रीय खेळ विकास कोष म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड हा फंडसुद्धा निर्माण केलेला आहे. सरकारने स्थापन करण्यात आला खेळाच्या विकासासाठी. या कोशाला देणगी दिल्यास या रकमेवर आयकरात 100% सूट आहे. जे इथे देणगी देतात त्यावर इन्कम टॅक्स म्हणजे आयकर बसत नाही, 100% सूट. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन असे वेगवेगळे पुरस्कार देण्यात येतात. पहा, या पुरस्कारांचं फार महत्त्व आहे. हे पुरस्कार असे दिले जातात, त्याच्यातून लोकांना प्रेरणा मिळते, खेळाडूंना उत्तेजन मिळते. ऑलिम्पिक खेळात सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूस भारत सरकार 75 लाख रुपयांचे बक्षीस देते. हे पण महत्त्वाचं आहे. ऑलिम्पिकमध्ये जर सुवर्णपदक मिळवलं तर 75 लाख रुपयांचं बक्षीस. पॅरा ऑलिम्पिक म्हणजे समांतर ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल, विश्वकप, आशियाई चॅम्पियनशिप, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा, दिव्यांगाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा म्हणजे अपंगांच्या पण स्पर्धा होतात. दृष्टीहीन खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा, ज्यांना दृष्टी नाही आहे, अंध खेळाडूंची क्रिकेटची स्पर्धा, अशा विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक अथवा विजेतेपद मिळवणाऱ्या संघास रोख बक्षिसे, खेळाडूंना नोकऱ्या दिल्या जातात. रोख बक्षीस असतं, विजेतेपदा नंतर त्या संघाला पदकही मिळतं, तसेच खेळाडूंना नोकऱ्यासुद्धा दिल्या जातात. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाडूंना नोकऱ्या मिळतात. याशिवाय विजेत्या खेळाडूंना निवृत्त झाल्यावर पेन्शन पण दिली जाते. पेन्शन योजना पण आहे खेळाडूंच्यासाठी. एप्रिल 2018 पासून ऑलिम्पिक खेळातील विजेत्यास दर महिना 20,000 रुपये तर आशियाई खेळातील विजेत्यास 12,000 रुपये दरमहा पेन्शन देण्यात येते. म्हणजे ऑलिम्पिक जिंकलं असेल तर त्या विजेत्याला 20,000 रुपये महिना आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेत्याला 12,000 रुपये दरमहा देण्यात येतात. या सर्व मार्गांनी भारत सरकार खेळांकडे युवकांचे लक्ष वेधून घेत आहे. म्हणजे युवकांनी यात यावे म्हणून ही खूप मोठी प्रेरणा आहे. विद्यार्थ्यांना खेळात करिअरच्या विविध संधी आता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना अगदी शालेय पातळीपासून तर स्टेट लेवल,
पर्यंत नॅशनल लेव्हलपर्यंत खेळता येतं. कौशल्य असेल तर विद्यार्थी नक्कीच पुढे जाऊ शकतात. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.